कुर्ल्यातील बेस्ट बस अपघातानं संपूर्ण मुंबईला हादरवून सोडलं। सोमवारी रात्री बेस्टच्या या इलेक्ट्रिक बसने अनेकांना चिरडलं। या अपघातात आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला असून 48 जण जखमी असल्याची माहिती आहे। या अपघाताची घटना ताजी असतानाच पेणमध्ये दुचाकी आणि कारची समोरासमोर जोरदार धडक होऊन अपघात झाल्याची घटना समोर आली आहे। सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी दुचाकीस्वार गंभीर जखमी झालाय। त्यानंतर दुचाकीस्वाराला वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं। मिळालेल्या माहितीनुसार पेण खोपोली महामार्गावर आंबेघर हद्दीत पेण दिशेकडून जय बलराम पगारे वय 32 वर्ष हे आपल्या पत्नी आणि छोट्या मुलासह दुचाकीवरून अलिबाग ते बदलापूर असा प्रवास करत होते। यावेळी खोपोली बाजूकडून पेणच्या दिशेने येणारी टाटा टिगोर क्रमांक MH06 CD 5240 वरील चालकानं दुचाकीला समोरून ठोकर मारून अपघात केला। हा अपघात इतका भयंकर होता की 4 चाकी गाडीनं दुचाकी स्वाराला जोरदार धडक देऊन दुचाकी स्वार, त्याची पत्नी आणि मुलगा समोरील बाजूस रस्त्यावर उडाला। याचवेळी त्याच दिशेने जाणाऱ्या बस चालकानं प्रसंगावधान दाखवत बस नियंत्रित केल्याने पगारे कुटुंब सुदैवानं बचावलंय। या अपघातात दुचाकी स्वार जय बलराज पगारे, पत्नी इंद्रायणी जय पगारे आणि मुलगा रिधान हे जखमी झालेत। या घटनेचा अधिक तपास पोलीस हवालदार पाटील हे पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत। वादळवारा लाईव्हसाठी किरण बांधणकर, पेण। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।